अचलपूर तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने आणि श्रीकृष्ण महानुभाव सेवा मंडळ कुष्टा बुद्रुक कुष्टा खुर्द तालुका अचलपूर जिल्हा अमरावती याद्वारा आयोजित श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला आणि त्याचबरोबर महानुभाव पंचीय भव्य मेळावा या सोहळ्याला आज प्रारंभ झालेला आहे. आणि या सोहळ्याच्या प्रारंभाला आपण सर्वजण उपस्थित झालात आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने पावन उपस्थितीने हा परिसर आपण सर्वजण धन्य झालेलो आहोत. जे आजच्या सभेचे अध्यक्ष आहेत ते आचार्य प्रवर परमपूजनीय पट्टाधीशित महदाचार्य महंत श्री वर्धनस्थ बिडकर बाबांना आदराचा दंडवत करतो. त्याचबरोबर आजच्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आचार्य प्रवर परमपूजनीय महंत श्री बांधकर बाबा, ज्यांनी आपले शुभास्ते या पंडित महिम भट्ट सभागृहाचं उद्घाटन संपन्न केलं आणि हे सभागृह आपल्या सर्वांच्यासाठी उपलब्ध करून दिलं, ते परमपूजनीय महंत श्री दामोदर बाबा बिडकर, सर्वात उपस्थित वंदनीय संत महंत तपस्विनी, सर्व उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विविध संस्थांचे पदांचे पदाधिकारी आणि ज्यांच्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होतोय, पार पडतो आहे नव्हे, आपल्याला याची द्रोही याच डोळा पाहावायला मिळतो आहे, ते आमचं श्रद्धास्थान त्यागमूर्ती परमपूजनीय श्री वैरागी बाबा आणि सर्व आयोजक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना आदराचा दंडवत करतो आणि विचारांना प्रारंभ करतो. सज्जनो, मी एक अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाचा एक कार्यकर्ता. इथे आलो, कार्य कसं पार पडतं आपल्याला काही कुठे हातभार लावता येईल का या उद्देशाने, आणि अशा अवस्थेमध्ये आलं असतानाच मला माझ्या हातून आपल्या महानुभाव पंथाचा शुभ्र चक्रांकित ध्वज आरोहित करण्याची एक संधी संयोजकांनी आणि त्यागमूर्ती श्री वैरागी बाबा यांनी आणून दिली. मी त्याबद्दल स्वतःला धन्य समजतो. आपणा सर्वांनाही मनापासून धन्यवाद देतो की माझ्याकडून आपण ही सेवा करून घेतली. कारण हा ध्वज सामान्य नाही, हा ध्वज आहे सत्य, अहिंसा आणि समता, एकता आणि ममता याचा अखंड अखिल विश्वाला संदेश देणारा असा महानुभाव पंथाचा शुभ्र चक्रांकित ध्वज आहे, जो शुभ्र आहे, निर्मळ आहे, पण तितकाच गतिमान आहे. चक्र हे गतीचं प्रतीक असतं आणि म्हणून जो ध्वज 800 वर्षापासून आमच्या या भारत राष्ट्रामध्ये आमच्या स्वामींच्या आदेशाने सदैव फडकत आलेला आहे, त्या ध्वजाचं आरोहण करताना त्याला हात लावताना नव्हे, त्याच्याकडे पाहत असताना सुद्धा आमचं अंतःकरण श्रद्धेने तेवढंच अतिशय सद्भावाने आणि उत्साहाने भरून येत आहे. कारण हा ध्वज सामान्य नाही आहे. ध्वज हा प्रत्येक संस्थेचा, प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक पंथाचा एक स्वाभिमानाचा बिंदू असतो, धर्माचा तो एक अभिमानाचा बिंदू असतो. आणि आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या वेळेला राष्ट्राचं एखादं कार्य असेल त्यावेळेला राष्ट्राचं जेव्हा ध्वजारोहण होतं तेव्हा ध्वजारोहण करताना तो ध्वज कधी जमिनीला लागू देत नाही. सूर्योदयाच्या अगोदरच त्याचा परत खाली घेतलं जातं, अंधारात तो घेत नाही, अंधारात वर नेत नाही. ते प्रकाशाचं प्रतीक आहे, ते तेजाचं प्रतीक आहे. आणि या सगळ्यांचा समुच्चय बंधू आणि बहिणींनो, मी ज्या विषयाच्या अनुषंगाने जाणार आहे त्या विषयाला निगडीत आहे. कारण प्रकाश असल्याशिवाय, तेज असल्याशिवाय, प्रेरणा असल्याशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही. आणि म्हणून हा प्रकाश मिळतो कशातून, प्रेरणा मिळते कशातून? प्रकाश, प्रेरणा, उत्साह या सगळ्याचं जर माध्यम काय असेल तर ते माध्यम आहे भाषा. आपल्याला माहीत आहे, आपण जेव्हा जन्माला आलेलं बाळ असतं ना, तेव्हा त्या जन्माला आलेल्या बाळाच्या कानावर पहिल्या प्रथम जी भाषा पडते तिला आपण म्हणतो मातृभाषा. आपण सर्वजण भाग्यवंत आहोत, आपल्या सर्वांची भाषा, मातृभाषा ही मराठी आहे.
आणि मराठी, त्या मराठीचा आणि मानवाचा काय संबंध आहे यावरती माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी इथे आपल्यापुढे उभा आहे. मराठी म्हटल्यानंतर म कशाची आठवण करून देते, रा कशाची आठवण करून देते, ठीक कशाची आठवण देते. हा प्रत्येक शब्द हा आपल्या अंतःकरणामध्ये सदैव स्वाभिमान जागा करणारा शब्द आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे, वेळ मर्यादित आहे कारण कार्यक्रम आपण उशिरा सुरू करू शकलेलो आहोत आणि त्यामुळे मोजक्या शब्दांमध्ये मी पुढे जाणार आहे. जिला आपण आपली मातृभाषा मानतो, जन्माला आलेल्या क्षणापासून जे आपल्या कानावरती पडते. आता गमतीने मी सांगत असतो, मूल जन्माला आलं की रडतं आणि रडल्यानंतर मग आजूबाजूच्या बायका म्हणतात काय बाई जन्माला आल्यापासूनही रडायला लागलं. म्हणजे तेव्हापासून जी भाषा कानावरती पडते ती आपली मातृभाषा. आणि पुढचा शब्द सांगत नाही, शेवटचा श्वास जेव्हा संपतो तेव्हा हुंका बाहेर येतो आणि आमचं प्रिय व्यक्ती आम्हाला सोडून गेली म्हणून डोळ्यात अश्रू आणून आपणही त्याला तो निरोप देतो, तो सुद्धा आपल्या मातृभाषेमध्ये. म्हणजे जन्माला आल्यापासून जगेपर्यंत आणि आपला संपूर्ण जीवनाचा समारोप होईपर्यंत आपल्या कानावरती जी पडते ती मराठी, आपली मातृभाषा. आणि मग ही मातृभाषा प्रत्येकाला प्रिय आहे. प्रत्येकाला आपलं नाव प्रिय असतं, प्रत्येकाला आपलं गाव प्रिय असतं, प्रत्येकाला आपला परिसर प्रिय असतो, प्रदेश प्रिय असतो. त्याचबरोबर प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो, आपला पंथ प्रिय असतो आणि त्याचबरोबर आपली मातृभाषा प्रिय असते. आणि म्हणून या मराठीबद्दल तुम्हाला सर्वांना एक स्वाभिमान कायमचा आपल्या हृदयामध्ये जागा ठेवणं तेवढंच अगत्याचं असतं, आपण बाळगत असतो. परंतु आपल्या मनामध्ये ही एक कल्पना असते की आमची मराठी भाषा आहे जिचा आम्हाला अभिमान आहे. कधी सुरू झाली, काय झालं. आणि म्हणून बंधू या वर्षाला हा विषय व्याख्यानमालेसाठी मी बाबांकडे आग्रहाने सांगितला. म्हटलं बाबा आपला हा विषय यावर्षी घेतला पाहिजे. कारण असं आहे, आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्या मराठी भाषेला 3000 वर्षाची प्राचीन परंपरा आहे, सर्व आहे. तिच्याबद्दल कुठला उणेपणा नाही, आम्हाला अभिमान आहे. परंतु एखादी संस्था, एखादं शासन जेव्हा तिचा गौरव करतं, सन्मान करतं, तेव्हा आपलं अंतःकरण हृदयाने भरून येतं. आपल्याला अनुभव आहे, आपल्या मुलाला एखाद्या विद्यालयामध्ये, एखाद्या महाविद्यालयामध्ये जर सन्मान मिळाला, चांगले गुण मिळाले, कुणी त्याचा सत्कार केला, सत्कार त्याचा होतो, हृदय आपलं भरून येतं. तसं माय मराठी आमची जी आहे, या माय मराठीचा या वर्षाला फार मोठा सन्मान करण्यात आलेला आहे. आणि तो सन्मान म्हणजे कोणता, अभिजात भाषा या शब्दाने आपल्या मराठी भाषेला गौरवण्यात आलेला आहे. 3 ऑक्टोबर या वर्षातलं 2024 हे साल, हे 2024 साल आम्हा मानवांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. बंधू आणि भगिनींनो, फार महत्त्वाचं आहे. कारण याच 2024 सालामध्ये आम्हाला आमचं मराठी विद्यापीठ, आमच्या श्री क्षेत्र रुद्दीपूर येथे ज्या ठिकाणी मराठीने खऱ्या अर्थाने जन्म घेतला, त्या मराठीला जन्म देणारं जे क्षेत्र आहे रुद्दीपूर, त्या रुद्दीपूरमध्येच मराठीचं विद्यापीठ आकाराला येत आहे. मराठी विद्यापीठ, भाषेचं एक स्वतंत्र विद्यापीठ, अभ्यासाचं केंद्र आज आम्हाला या 24 सालामध्ये बघायला मिळालेलं आहे. येथेचा आनंद आमचा थांबला नाही. अजून एक फार मोठा आनंद बंधू मिळून आम्हा महानुभावांचा निर्माण झालेला आहे, तयार केलेला आहे. या वर्षाच्या महाराष्ट्र शासनाने एक स्वतंत्र आदेश काढला आणि तो आदेश अशा प्रकारचा काढला की ज्या ज्या ठिकाणी संस्था असतील, सगळ्या प्रकारच्या संस्था, मग त्यात विद्यालय आली, महाविद्यालय आली, प्राथमिक शाळा आल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यकारी संस्था आल्या, ग्रामपंचायत आली, सर्व या सर्व पातळीवरती आणि शासनाच्या सर्व कार्यालयांमधून परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्रीचक्र स्वामींचा अवतार दिन साजरा करण्यात यावा. भाद्रपद शुद्ध द्वितीया हा आपण आपल्या परमेश्वर अवताराचा अवतार दिन सर्वत्र साजरा करतो. आम्ही महानुभाव करत होतो, करत राहणार. परंतु दुधात साखर पडावी त्याप्रमाणे आम्हा महानुभावांचा गौरव हा मराठीचा गौरव आहे. हा गौरव महानुभाव पंथाचा आहे. शासनाने आदेश काढला आणि शासन याचा अर्थ जनमान्यांचं सर्वांचं एक केंद्र, हा सर्व समाजाचा, सर्व राष्ट्राचा, सर्व प्रांताचा हा आदेश परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन हा प्रत्येक कार्यालयाने साजरा करावा. बंधू भगिनींनो, आनंद संपतो. खूप खूप आनंद झाला. आम्ही आमच्या पातळीवरती कार्यक्रम केले. अगदी थेट दिल्लीला महाराष्ट्र सदनामध्ये देखील श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन, ज्यांना आम्ही सोप्या भाषेमध्ये जयंती दिन म्हणतो, हा संपन्न झाला. खूप आनंद वाटला. वृत्तपत्रातून बातम्या आल्या, सर्व झालं. पण त्याच वेळी एक मनाला अगोदर एक थोडीशी खंत जाणवली. ती अशी
मी नाशिक जिल्ह्यामध्ये काम करत असताना आमच्या नाशिक जिल्हा मानव समितीच्या वतीने 500 पत्रकं काढली, विद्यालयांना दिली, कार्यालयाने दिली, त्यांच्याकडे गेलो, पोहोचलो, आमच्या लोकांना सांगितलं. गेल्यानंतर विशेषतः काही चांगल्या संस्थेने विचारलं, सर तुम्ही सांगताय श्री चक्र स्वामींचा अवतार दिन साजरा करा, परंतु आम्हाला काही समजत नाही तो कसा साजरा करायचा. अरे म्हटलं फार सोपं आहे. नाही म्हणजे तुमच्याकडे तो विडावसर असतो, ते दंडवत असतात, सगळं असतं, मग ते आम्हाला जमेल का हे का. म्हणजे आम्हा महानुभावांच्याबद्दल अजूनही समाजामध्ये एक थोडीशी अनोळखीपणाची भावना आहे. अरे हा महाराष्ट्रात जन्माला आलेलाच पंथ, 800 वर्षापासून ज्याने महाराष्ट्राला जागृत केलं, महाराष्ट्राला प्रबोधित केलं, महाराष्ट्राला सावरलं, मराठीला सांभाळलं, त्या महानुभाव पंथाचं सर्वज्ञ चक्रस्वामी आमचं आराध्य दैवत, आणि त्या आराध्य दैवताचा अवतार दिन कसा संपन्न करावा, साजरा करावा, यासाठी आजही या 2024मध्ये प्रश्न पडावा. याचा अर्थ आम्हीसुद्धा कुठेतरी कमी पडलेलो आहोत. आणि म्हणून समाज एकत्र आणायचा असेल, पंथ एकत्र आणायचा असेल, आपण महानुभाव आणि महाराष्ट्र एकत्र करावायचं असेल, तर ते एकत्र करावायचं साधन आहे हे सर्वज्ञ चक्र स्वामींचा अवतार दिन. त्यांना काही बंधू नाही, बंधूंनो बिचकू नका, काही नका, आमच्या पंथीयांच्या पद्धतीने आम्ही करू तसं करतो. तुम्हाला एकच आहे, नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे महात्मा गांधींचा जन्मोत्सव करता, जयंती साजरी करता, डॉक्टर आंबेडकरांची जयंती साजरी करता, त्याप्रमाणे स्वामींची प्रतिमा घ्या. तुम्हाला विशेष मिळणं शक्य नाही, गंध अक्षता करा, पुष्पहार घाला, वाटलं तर एक नारळ फोडा, भगवान श्री चक्र स्वामी की जय म्हणा. आणि तुम्हाला जर कुठे अपुरेपणा वाटत असेल, आम्ही एक पत्रक तयार केलं होतं स्वामींच्या अवतार कार्याचं, स्वामींच्या चरित्राचं परिचय करून देणारं. म्हटलं चक्कपणे हे परिचय पत्रक तुम्ही वाचून दाखवा, आणि त्यातून तुम्हाला महानुभाव पंथ श्री चक्र स्वामी जयंती सोहळा काय असतो याची जाणीव होईल. आणि त्याप्रमाणे खरोखर बंधू आणि भगिनींनो, नंतर माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे झाले, पण आम्हाला आनंद वाटला. एक वेगळा सोहळा आम्ही साजरा केलं. म्हटलं का बरं वाटला? म्हणजे तुमच्या महानुभावांचं तत्त्वज्ञान असं आहे, विचार असा आहे, इथे जातीभेद नाही, या रे या, सगळे या, अवघे या, इथे कुणालाच बंधन नाही आहे, स्त्री पुरुष समानता आहे. आज महिलांना सन्मान मिळतो, बंधन मिळणं यावर्षी मला हा एक आनंदाचा क्षण आहे. महिलांना काय मिळतं त्याच्याबद्दल मी जात नाही, तो माझा भाग नाही आहे, परंतु आज महिलांना सन्मान मिळालेला आहे त्या मिळणाऱ्या रकमेतून. रक्कम किती आहे, कशासाठी आहे, ह्या विषयावर बोलण्याचा अधिकार माझा नाही, तो हा मंचही नाही. परंतु मला आनंद याचा झालेला आहे की आमच्या महिलांचा, आमच्या भगिनींचा आज सन्मान झालेला आहे, त्यांची जाणीव झालेली आहे, यांच्याशिवाय आमचं चालणार नाही. आणि म्हणून हे वर्ष यासाठी लक्षात ठेवण्यासारखं आहे, महिलांचा सन्मान. अरे मला शिकवला कुणी. आता महानुभाव पंथाकडे येऊया आपण. कारण आमच्या महाराष्ट्राला पहिलं स्त्री काव्य जर कुणी दिलं असेल तर ते दिलेलं आहे आमच्या महदंबेने. महदंबेचे धवळे हे मराठी भाषेतलं आद्य स्त्री काव्य आहे. आज आपण त्या दिशेने जाणार आहोत, महानुभाव पंथ आणि मराठी. विशेष गोष्ट अशी आहे, ज्या सभागृहात बसलेले बंधू आणि भगिनींनो, त्या सभागृहाचं, या मंचाचं नावसुद्धा काय आहे, पंडित माईम भट्ट सराडेकर सभागृह. आणि ज्या पंडिताने, ज्या भाषा पंडिताने महाराष्ट्राला, मराठीला सर्वप्रथम आद्य गद्य ग्रंथ दिला ते पंडित माईम भट्ट सराडेकर, त्यांच्या नावाने हा सभागृह आहे. त्यामुळे हा एक विशेष प्रकारचा गौरव आहे. मग आमची मराठी कशी होती, काय होती, हिचा आपल्याला विचार करावा लागेल. 3000 वर्षापूर्वीची मराठी, दिदले घिनले असं म्हणणारे हे महाराष्ट्रिक, महाराष्ट्राचा उल्लेख जो केला जातो तो उल्लेख केला जातो महाराष्ट्रिक. आणि महाराष्ट्रीपासून महारट्रिक, महारट्रिक, आणि महाराष्ट्रीपासून पुढे शब्द तयार झाला मराठी. महाराष्ट्रीयन माणसं, ही महाराष्ट्रीयन माणसं काय बोलत होती, दिदले गिनले अशा मोजक्या मोक्या शब्दामध्ये बोलत असत. आणि मग ती मराठी जागवली कोणी, पुरुषांना सांगायला हरकत नाही, बदगिनीनं भाषा जी जगते ना ती महिलांच्या मार्फत जगत असते. कारण कष्टाची कामं महिला करतात. जे जे श्रमजीवी आहेत, पुरुष असतील स्त्रिया असतील, ते श्रमजीवी आपलं श्रम हलकं व्हावं म्हणून तोंडाने काहीतरी गुणगुणतात, तोंडाने काही काही बोलतात. महिलांना तर चांगला अनुभव आहे. आपल्या मांडीवरचं लेकरू जर रडायला लागलं, बाळ रडायला लागलं, आई त्याला सहज हलवते आणि बोलता बोलता एखादं गाणं म्हणते, एखादं गीत म्हणते, मुलाला शांत करते. बंधू आणि भगिनींनो, मराठी जी जगली ना ती आमच्या माऊल्यांच्या अशा वाणीतून जगलेली आहे. त्यांच्या तोंडातून बाहेर येणारी गीतं, कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी तयार केलेल्या ओव्या, दळता दळता, काढता काढता, धुता धुता, काम करता करता त्यांना जे सुरलं, जे जो विचार आले
ते सगळे विचार त्यांनी आपल्या मनातल्या भावना शब्दातून व्यक्त केल्या. त्या त्यांच्या भावना शब्दातून व्यक्त झाल्या खऱ्या, परंतु त्यातून आमचा मराठी भाषेचा प्रवाह असा पुढे चालू राहिला. कोणती भाषा एकदम समृद्ध होत नाही, एकदम मोठी होत नाही. ती जागवायची असते, टिकवायची असते. आणि ते टिकविण्यासाठी जे मराठी भाषा बोलतात त्या भाषेच्या लोकांचं ते काम असतं की आपण त्या भाषेतून बोललं पाहिजे. त्यावेळेच्या महिलांनी अशा रीतीने ओव्यांच्या रूपाने, अभंगाच्या रूपाने, वेगवेगळ्या गीतांच्या रूपाने मराठीला जगविण्याचं काम केलेलं आहे. कष्ट करणारी माणसं अशीच कष्ट जेव्हा करतात, शेतकरी शेतामध्ये विहिरीवरती काम करतात, तेव्हा काम करता करता सुद्धा त्यांना शब्द सुचतात आणि त्यातून गीतं तयार होतात. अशा गीतांच्या रूपाने वाहणारा हा मराठीचा प्रवाह पुढे अक्षरबद्ध झाला, अक्षराचं रूप धारण केलं. आणि ते अक्षराचं रूप धारण करताना 1500 वर्षापूर्वीपासूनचे आपल्याकडे शिलालेख उपलब्ध आहेत. शिलालेख बंधन मिळून आपल्याला समजत असतील. शिलालेख याचा अर्थ असा आहे, दगडावर कोरलेले लेख. मग एखादं मंदिर कोणी निर्माण केलं, त्याचा निर्माता कोण आहे, त्या मंदिरासाठी कुणी दान दिलं, काय दिलं, याचा उल्लेख थोडक्यात करण्यासाठी तेव्हा शिलालेखांचा वापर केला जात असायचा. त्या शिलालेखावरती लिहिलं जात असायचं. आणि अजूनही आपण जर अजून गेलो तर अशा प्रकारचे चांगले शिलालेख आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतात. महानवपंथातून सांगतो की असे शिलालेख आपल्या महानवपंथी मंदिरांमध्ये सुद्धा आपल्याला बघण्याला मिळतात. शिलालेख आले. शिलालेखानंतर मराठीत मी वाटचाल सांगतोय तुम्हाला. त्याने गीतं, ओव्या, आमची बोलण्याची पद्धती, त्यातून लेख, आणि लेखातून येत असताना शिलालेखातून पुढे आलं प्रत्यक्ष रूप कोणतं, शिलालेखातून आले पुढे ताम्रपट. ताम्रपट याचा अर्थ असा आहे, एखाद्याला गाव दान दिलं, एखाद्याला वस्तू दान दिली तर त्यातून ताम्रपट केले जात असत. तांब्याच्या पत्र्यावरती, पितळच्या पत्र्यावरती संपूर्णपणे तो नमुना, ते मग अक्षर लिहिलं जात असायचं. उदाहरण सांगतो, बाहेरचं जाण्यापेक्षा आज जो आपला राजमठ आहे, ज्या ठिकाणी श्री गोविंदप्रभू महाराजांचं 125 वर्ष अवस्थान होतं, संपूर्ण कार्य जिथून केलं, तो राजमठ हा आम्हा महानवपंथांच्या मालकीचा नव्हता. श्री प्रभुबाबा तिथे राहत होते, सगळं कार्य चाललेलं होतं. परंतु माहीम भट्टांना एकदा कल्पना सुचली की हा राजमठ आपण विकत घ्यावा, खरेदी करावा आपल्या नावाने पंथासाठी म्हणून. आणि मग ग्रामस्थांच्या मार्फत त्यांनी तिथे तो प्रस्ताव दिला आणि तो राजमठ खरेदी करण्यात आला. आणि तो राजमठ खरेदी केल्यानंतर तो राजमठ खरेदी केला आहे, हा महानुभावांच्या नावाचा झाला आहे. त्याचा एक ताम्रपट तिथे तयार करण्यात आला. आणि तो तिथे आत्ती ज्याला आपण म्हणतो कापूर विहीर, त्या कापूर विहिरीजवळ एका पाषाणाखाली, दगडाखाली ठेवण्यात आलेला होता. मधल्या अनेक प्रकारच्या उलथापालथीमध्ये तो आज उपलब्ध होऊ शकत नाही, परंतु अशा प्रकारचे ताम्रपट अनेक ठिकाणी केलेले आढळतात. आपण इतरत्र जर गेलो तर ते आपल्याला वाचल्या मिळतात. शिलालेख, ताम्रपट, आणि या प्रकारे नंतर होता होता मग आला काळ खऱ्या अर्थाने लेखनाचा. आणि बंधू आणि भगिनींनो, अभिमानाने सांगताना खरोखर आनंद होतो आहे की लेखनाला खऱ्या अर्थाने प्रारंभ जर केला असेल तर तो आम्हा महानवपंथ्यांनी केलेला आहे. 800 वर्षापूर्वी आम्हा महानवपंथ्यांनी लेखणी हातामध्ये घेतली. आणि ती लेखणी हातात घेतल्यानंतर अशा प्रकारे लेखणी चालवली की आमची मराठी चिरंजीव झाली, अमर झालेली आहे. आणि त्याला प्रारंभ झालेला आहे लीळाचरित्राच्यापासून. बंधन वगैरे आता आपल्याला वाट बघायची की मराठी भाषा आणि महानुभावांची भाषा ही मराठी भाषा आहे. इतर सगळेच धर्मसंप्रदाय आपल्या पंथाचं तत्व आणि आपल्या पंथाचे विचार कोणत्या भाषेतून सांगत असतील ती त्या पंथाची भाषा असते, त्या धर्माची भाषा असते. परंतु आमच्या महानुभावांचं जे तत्त्वज्ञान आहे बंधू भगिनींनो, आपलं तत्त्वज्ञान परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्रीचक्र स्वामींनी सांगितलेलं आहे. स्वामी लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर जन्माने गुजराती होते. भडसला भला मोठा वाडा आहे. आज आपण जर गुजरातमध्ये भडसला गेलो तर तो भव्य असा 2 मजली वाडा त्या अल्लाउद्दीन खिलजीने 1220 उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा फक्त थोडासा भाग शिल्लक आहे. वरचा मधला तर गेलाच, पुढचा भागसुद्धा थोडा शिल्लक आहे. तोही आता त्या लोकांनी ताब्यात घेऊन तिथे आता मागच्या आठवड्यात मी जाऊन आलो, एक महिन्यापूर्वीच स्मशानभूमी केली आहे. अतिशय खेद झाला मनाला. अरे ज्या ठिकाणी आमचं वैभव आणलं, ज्या ठिकाणी आमचे परब्रह्म परमेश्वराचा भगवान श्रीचक्र स्वामींनी 27 वर्ष जी भूमी आपल्या पदचिन्हांनी पावन केली, त्या पदचिन्हांनी पावन झालेल्या भूमीमध्ये तुम्ही स्मशानभूमी करता. तिथे असलेल्या एकाला मी विचारलं, म्हटलं भाई एक क्या बात आहे,
कैसा हुआ? नहीं, हमारे लोगों ने बताया जगह बहुत कम है भरूच में, चलो यहाँ ही अपनी स्मशानभूमी कर देंगे. अपने घर में करते क्या? मी त्याला प्रश्न विचारला, आपको यदि स्मशानभूमी करनी है, दफा करनी है, तो अपने घर में करते का? नहीं, वहाँ कैसी होगी? बोला, यहाँ हमारे परमेश्वर अवतार रहते थे. काय करावं? परंतु तिथे आमची भाषा कामाला येऊ शकली नाही. खेद वाटला. असं ते परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्रीचक्र स्वामी गुजरातमधले राजकुमार महाराष्ट्रात आले आणि काय केलं? तुम्हाला आम्हाला तर जागृत केलं, तुम्हाला आम्हाला सर्वांना हा सत्य आयुष्याचा मार्ग, उद्धाराचा मार्ग देणारी सगळी तत्त्वज्ञानाची भाषा त्यांनी शिकविली, सांगितली. पण कोणत्या भाषेत? बंधू आणि भगिनींनो, उत्तर आपल्याला माहीत आहे. कोणत्या भाषेमध्ये? मराठीमध्ये. तुमच्या आमच्या हृदयाची भाषा, तुमच्या आमच्या तोंडातली भाषा, तुम्ही आमची मातृभाषा खऱ्या अर्थाने जर कुणी जिवंत ठेवली असेल तर ती परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्रीचक्र स्वामींनी जिवंत ठेवलेली आहे. कारण स्वामी गुजरातमध्ये येऊन सुद्धा जे बोलले तुमच्या आमच्याशी, तुम्हा आम्हाला सर्वांना उपदेश केला, आपल्या पूर्वजांना, आपल्याला बोलण्याची शक्यताच नाही, आपलं ते सद्भाग्य नाही. पण ज्या स्वामीच्या परिवाराशी स्वामी बोलले असतील, कोणत्या भाषेत बोलले? कानडीत बोलले, तेलुगूत बोलले, इंग्रजीत बोलले. अरे तेव्हा आमच्या महाराष्ट्रात इंग्रजी आलेलीच नव्हती. स्वामी अस्खलित गुजराती बोलत असून सुद्धा स्वामींनी गुजराती बंद केली आणि संभाषण साधलं. ते कोणत्या भाषेमध्ये? मराठीमध्ये. कारण नियम आहे, आमच्या शिक्षणशास्त्राचा नियम आहे. तुम्हाला ज्यांच्याशी बोलायचं असेल ना, त्यांच्याशी बोलताना त्यांची जी भाषा असेल त्या भाषेमध्ये आपण जर बोललो तर आपलं बोललेले ते विचार त्यांना निश्चितपणे समजतात, अंतःकरणामध्ये रुजतात. आणि त्याप्रमाणे स्वामींनी मर्म ओळखलं की मला ज्यांच्याशी बोलायचं आहे, ज्यांना उपदेश करायचा आहे, ज्यांना तत्त्वज्ञान सांगायचं आहे, त्या सर्वांचं तत्त्वज्ञान उपदेश सगळं सांगत असताना मला या लोकांची जी भाषा आहे ती भाषा मराठी, या मराठीचा अवलंब करावा लागेल. त्यावेळी बंधू आणि भगिनी, धर्मात काय होतं, कशाला मान्यता होती? लोक उलट स्वामींना म्हणायला लागलेले होते, तुम्ही मराठीत सांगता. स्वामीचा एक प्रकारचा त्यांच्या मनामध्ये भावना वेगळी होती. का? कारण त्यावेळच्या लोकांची धर्मभाषा ही संस्कृत होती. सगळे ग्रंथ हे संस्कृतमध्ये होते. धर्मपंडित, अगदी धर्मक्रिया करणारे, दररोजचे कार्य करणारे सुद्धा लोक संस्कृतचा अवलंब करत असत. संस्कृतशिवाय जात नव्हतं. आणि किती पुढे गेलं होतं संस्कृतचा सांगायला हरकत नाही की त्यावेळेचे राजे महादेवराव यादव, या यादवांचा प्रधान हेमाद्री कर्मठ, धर्माभिमानी आणि त्याचबरोबर सगळ्या प्रकारची व्रतवैकल्याला महत्त्व देणारा, त्याला अधिक स्थान देणारा, त्याचं सगळं धर्म समजणारा असा अद्वैतवादी हेमाद्री पंडितांनी आपल्या धर्मक्रिया कशा कराव्या ह्या सांगण्यासाठी, त्याचे लाभ काय, त्यातले क्रिया काय, हे सगळं सांगण्यासाठी एका वर्षाला एका व्यक्तीने 2000 प्रकारचे व्रत करावीत, 2000 प्रकारचे कर्म करावीत असं कर्मकांड सांगणारा चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ तयार केलेला होता. अशा प्रकारे तो ग्रंथ कोणत्या भाषेत होता आज उपलब्ध आहे. त्याचे काही सर्ग तो संस्कृतमध्ये. म्हणजे संपूर्णपणे आमचा मराठी समाज, महाराष्ट्रातला समाज, मराठी भाषा बोलणारा समाज मराठी बोलत होता, त्याच्यावरती राज्य चालत होतं. परंतु त्यांना मात्र जे सांगितलं जात होतं ज्ञान, धर्माचं ज्ञान, उद्धाराचं ज्ञान त्यांच्या दृष्टीने ते होतं मात्र संस्कृतमध्ये. कल्पना करा, आता सुद्धा इथे आल्यानंतर तुमच्याशी एखादा अगदी थेट कानडीतला श्रेष्ठ चांगल्या प्रकारचा जाणकार आला कर्नाटकमधला, आणि तो कर्नाटक त्यांच्या भाषेतून कानडी बोलू लागला, तुमचं लक्ष लागेल? तुम्हाला समजेल? नाही समजणार. आपली मातृभाषा नाही ती, आपली व्यवहार भाषा नाही ती. आणि त्यामुळे त्यावेळेच्या समाजावरती अशा प्रकारचा फार मोठा एक अघोर असा अन्याय होत होता, नाईलाज होता. लोक धर्मक्रिया करत होते, चालत होत्या. माझ्या नेहमीच्या भाषेत सांगायचं म्हणजे काय होत होतं माहीत आहे की म्हणायचे, लावा हाताला हात लावला, म्हणा मम मम, आत्मना आत्मना. ममचा अर्थ समजत नव्हता, आत्मनाचा अर्थ समजत नव्हता. आणि त्यात आमच्या बाया बापड्या बसलेल्या. आता अजूनही कोणता धार्मिक विधी जर असेल ना, अजून आमच्याकडे असतं, त्या स्त्रीने पुरुषाच्या हाताला हात लावायचा. मी म्हणतो पुरुषाने स्त्रीच्या हाताला हात का लावू नये? तिला काय अधिकार नाही आहे? तिला काय धर्मक्रिया करता येत नाही? मग तुमच्या समोर जर ती असं असेल तर तुम्ही तिचा समोर का नसावं? तिने का धर्मक्रिया करू नयेत? आणि ही सगळ्या प्रकारची संधी, हे सगळ्या प्रकारचं पहिलं ज्ञान शिक्षण जर कुणी दिलं असेल
तर ते आमच्या महानुभाव पंथाने दिले आणि म्हणून नाव दिले धर्मभाषा मराठी आणि महानुभाव. महानुभावांनी संपूर्णपणे समाजातल्या स्त्री पुरुषांना समान हक्क प्रदान केले. धर्मक्रिया करताना सुद्धा पुरुषच पाहिजे असा अधिकार नाही. स्त्रीला स्वतंत्रपणे हक्क आहे आणि त्या हक्कातून मग हे आपल्याला बघायला मिळतं की मराठी भाषेतलं पहिलं जे काव्य होतं ते कोणतं स्त्री काव्य, हे महदंबेचे दवडे अशा रीतीने जन्माला आमचे श्रीपूर्वा म्हणतात. महदंबा जवळ बसलेल्या होत्या. अरे काय ते सगळं सगळं सांगावं असं वाटतं. श्रीपूर्वाने मराठीला कशा प्रकारचं हे दिलेलं आम्हाला वैभव. आमची मराठी समृद्ध कुणामुळे झाली? महानुभाव पंथाने मराठीला 1000 नव्हे 2000 नव्हे 6500 प्रकारचे ग्रंथ महानुभाव पंथाने मराठी भाषेला निर्माण करून दिले आणि मराठी समृद्ध केली. आणि ही मराठीची समृद्ध परंपरा लक्षात घेऊनच आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. लक्षात घ्या. कारण मराठी भाषेला अभिजात भाषा, कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं जर वाटत असेल तर शासनाचे काही नियम आहेत. ती भाषा कमीत कमी 2 ते 2500 वर्षापूर्वीची प्राचीन भाषा असावी. तिच्यामध्ये लेखन झालेलं असावं. तिच्यातलं उच्च दर्जाचं प्रकारचं साहित्य असावं आणि ते साहित्य खंडित नसावं. सातत्याने पुढे जात जात आलेलं सारखं तिचा प्रवाह चालत आलेला असावा आणि ती लोकव्यवहाराची भाषा असावी. या सगळ्या निकषामध्ये 12 वर्ष आमच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभिजात भाषा भाषा यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, डॉक्टर रंगनाथ पाठारे हे तिचे अध्यक्ष होते. त्यांनी 12 वर्ष तो लढा भारत सरकारशी दिला आणि भारत सरकारने पूर्णपणे दाखवून दिलं की आमची मराठी भाषा अभिजात कशी आहे. अभिजात म्हणजे उच्च दर्जाचे, श्रेष्ठ, कुलीन. अभिजात या शब्दाचा अर्थ आहे उच्च, श्रेष्ठ किंवा कुलीन. आम्ही कुलीन भाषेतले कसे आहोत, आमची मराठी भाषा उच्च दर्जाची कशी आहे, श्रेष्ठ कशा प्रकारची आहे, तोंडाने सांगून चालत नाही. व्यवहारात दाखवावं लागतं, उदाहरण दाखवावं लागतं. आणि मग मराठी भाषेचा इतिहास सगळा दाखवत असताना सांगावं लागलं मराठी भाषेतली ग्रंथसंपदा कशा प्रकारची आहे. आणि मग सर्वप्रथम मराठी भाषेचा पहिला ग्रंथ कोणता गेला असेल बंधूंनो भगिनींनो, मी सांगण्याची गरज नाही, तो महानुभावांना पूर्णपणे माहीत आहे. आज महाराष्ट्राला माहीत आहे. मराठी भाषेतला पहिला आद्य गद्य ग्रंथ जर कोणता असेल तर तो म्हणजे लीळाचरित्र. आणि हा लीळाचरित्र ग्रंथ, या लीळाचरित्राच्या ग्रंथाच्या लेखनापासून प्रत्यक्ष लिखित भाषेतले अशी उज्ज्वल परंपरा, 4 पानांचा, 7 पानांचा, 10 पानांचा नाही. हा ग्रंथ लीळाचरित्र हातात जर घेतलं, आजही आपल्या लक्षात येतं की सुमारे 1400 ते 1600 लीळा आमच्या स्वामींच्या त्या लीळाचरित्रामध्ये ग्रंथित करण्यात आलेला आहे. हा मराठी भाषेतला आद्य गद्य ग्रंथ. येथपासून सगळ्या ग्रंथांच्या नामावल्या, ग्रंथांची प्रत्यक्ष ओळख त्या शासनाला करवून द्यावी लागली. आणि हे जेव्हा बघितलं की 600 वर्षाची परंपरा, एक ग्रंथ नाही, 2 ग्रंथ नाही, एकट्या महानुभाव पंथाने जर 6500 प्रकारचे ग्रंथ निर्माण केले आहेत, मग त्याचा समवेत वारकरी पंथ आला, त्याचा समवेत नाथ पंथ आला, त्याचा समवेत रामदास स्वामींचा रामदासी पंथ आला. या सगळ्या ज्या पंथाच्या लोकांनी मराठीमध्ये ग्रंथ निर्माण केलेले आहे, साहित्य निर्माण केलेलं आहे, या सगळ्यांचं साहित्य एकत्र करण्यात आलं. आणि ते केल्यानंतर अगोदर फक्त 4च भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता. त्यामध्ये संस्कृत, तामिळ या भाषा होत्या. परंतु हा सगळा लढा बघितल्यानंतर 12 वर्ष त्याचा विचार केल्यानंतर या वर्षाला भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आमच्या मराठीला अभिजात भाषा हा दर्जा प्रदान केला आहे. कारण त्या सगळ्या कसोटीला आम्ही उतरलो. पण कसोटीला उतरत असताना बंधूंनो भगिनींनो, याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं साधन काय झालं असेल, कोण उपयोगाला आले असतील तर ते फक्त महानुभावांचे ग्रंथ कामाला आले आहेत. कारण महानुभावांचे ग्रंथ हे हस्तलिखित स्वरूपामध्ये आहेत. आपण पोथ्या पाहतो, पोथ्या आवडतात आपल्याला, नावं आवडतात. 6500 ग्रंथाची नावं आम्ही सांगू शकणार नाही, अशी निर्मिती आहे. प्रारंभ लीळाचरित्रापासून झालेला आहे. मी काही ग्रंथाची नावं सांगून पुढे जातो. बंधूंनो भगिनींनो, लीळाचरित्र ज्या माईम भट्टाने या ग्रंथाची निर्मिती केली, ते कसं निर्माण झालं. आज लेखन जर करायचं असेल तर बंधू नेहमी सांगत असतो, आम्हाला लेखकांना, लिहिणाऱ्यांना टेबल हवं असतं, उकाडा होतो, शेजारी कूलर पाहिजे असतं, चांगल्या प्रकारे कागद हवे असतात, चांगल्या प्रकारचे चालणारी लेखणी हवी असते. त्यावेळेस होतं हे सगळं. अरे आमचे माहीम भट्ट ज्यांनी मराठी भाषेला पहिला गद्य ग्रंथ दिला, कशी निर्मिती झाली ती लीळा सगळ्यांना माहीत आहे. खेई भट्ट कृषीकर्म करणारे स्वामीचे शिष्य पैठणजवळ राहत होते. नागदेवाचार्यांनी सांगितलं आचार्यांना, माहीम भट्टांना, की माहीम भट्ट हो, मी सांगतो लीळा तुम्हाला, त्या सगळ्या पाहता तुम्ही ऐकता,
परंतु तेवढंच नका, त्याचं लेखन करू नका. जयाच्या अनुभवाच्या लीळा तयाशी पुसा, फार मोठा आदेश आहे. ही मराठी, आमचं मराठी साहित्य निर्माण व्हायला सर्वात जास्त मोठा कुणाचा हातभार असेल आणि कुणाचे उपकार असतील तर ते महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांचे उपकार आहेत. आद्य आचार्य माहीम भट्टांनी सांगितलं की माहीम भट्टांना फक्त माझ्याकडून तुम्ही लीळा मी सांगतो तेवढं लिहून घेऊ नका, त्यातच जतन कराच, परंतु जयाची अनुभवाच्या लीळा तयाशी पुसा. ज्याच्या अनुभवाची लीळा असेल त्याच्याकडे जा, ती त्याला विचारा, त्याच्या भाषेत समजावून घ्या आणि मग तिची नोंद करा. खोटं लिहायचं नाही. बघा, जे लिहायचं असेल ते खरं लिहा. आजही कोर्टात गेल्यानंतर पहिल्यांदा शपथ घ्यावी ते देवा शपथ, जे बोलेल ते खरंच बोलेल, खोटं बोलणार नाही. आम्हा महानुभावांचे ग्रंथ अशा प्रकारे निर्माण झाले. ईश्वर शपथ घेऊन आम्ही ग्रंथाची निर्मिती केली आहे. जे लिहू ते खरं लिहू, खोटं लिहिणार नाही. आणि याचा पुरावा आहे लीळाचरित्र. लीळाचरित्राच्या संशोधनासाठी माहीम भट्ट गावोगाव गेले, फिरले आणि मग खेई भट्टाच्या गावा गेल्यानंतर खेई भट्ट तो ब्राह्मण, शेतीनिष्ठ ब्राह्मण. आत्ता ते कोण आहेत मी सांगत नाही, त्यावेळचे ब्राह्मण मात्र शेतीनिष्ठ होते, कष्टकरी होते, मेहनती होते, शेतावर निघाले होते. मला वेळ नाही. बघा किती आपल्या कर्माशी बांधली गेलेली माणसं, कठोर. मला वेळ नाही. तुम्हाला काय पाहिजे असेल ना तिकडे या. आणि मग स्वामींची एक एक लीळा जमा करण्यासाठी आमचे माहीम भट्ट, मराठी भाषेतला आद्य गद्य ग्रंथकार, षडशास्त्र संपन्न, 4 वेदांचा अध्ययन केला तो आमचा शास्त्रज्ञ, तिथे त्या एका शेतकऱ्याच्या समवेत ढेकळामध्ये चालतो. ढेकळामध्ये माहीम भट्ट कृषी कर्म करीती, ते खेई भट्ट कृषी कर्म करीती आणि आमचे माहीम भट्ट तयाशी पुस्ती स्वामींच्या लीळा खेई भट्ट सांगती आणि माहीम भट्ट लिहूनही घेती. अरे असे ग्रंथ अशा कष्टातून जन्माला आलेला आहे. तो ब्राह्मण जाता जाता शेती काम करता करता सांगतोय आणि लेखक ढेकळं तुडवत तुडवत ते लेखन हातामध्ये करून घेतोय. अशा सगळ्या लीळांचा हा समूह एकत्र केल्या, आणल्या स्वामींना. परत आपल्या नागदेवाचार्यांना त्यांनी आचार्यांना स्वतः वाचून दाखविल्या. आचार्यसुद्धा एवढे जाणकार, ते म्हणतात हे श्रीमुखीचे शब्द होती, हे श्रीमुखीचे शब्द न होती. जे आचार्यांना संपूर्णपणे आमच्या स्वामींनी सांगितलेलं तत्त्वज्ञान, आपलं महानुभाव पंथाचं जे तत्त्वज्ञान आहे, जे विचार आहेत, हे सांगितलेलं तत्त्वज्ञान, स्वामीच्या मुखातून आलेलं प्रत्येक वचन, प्रत्येक सूत्र ही योग्य आहे की चुकीचं आहे, माहीम भट्ट सांगत होते, आचार्य ऐकत होते आणि जे योग्य असेल ते ठेवायला सांगत होते, जे चुकीचं असेल ते बाजूला काढण्याला लावत होते. अशा मंथनातून कसोटी लावून, भगिनींना माहीत आहे सुवर्णाचे अलंकार जर करायचे असतील, सोनं घ्यायचं असेल तर कसोटी लावली जाते. कसोटी चांगली लागली तरच सोनं पारखलं तरच विकत घेतलं जातं. तसा एक एक शब्द लीळाचरित्रातला अशा रीतीने आचार्यांनी आपली कसोटी लावून घेतलेला आहे आणि त्यातून 6 महिने बसून त्या आमच्या माहीम भट्टांनी या लीळाचरित्र नावाच्या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. भगिनींनो, बंधूंनो, आज विश्वास बसणार नाही त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील. आणि करायचं काय? आम्हा महानुभावांचा आचार आहे. अटन विजन भिक्षा भोजन हा आमच्या स्वामींचा आदेश. आणि त्याप्रमाणे हे सर्व करत असताना माहीम भट्ट अटने करायचे, विजने करायचे, वृद्धिपूरमध्ये भिक्षा मागायचे, भोजने करायचे, आचार्य त्याप्रमाणे आचरण करायचे आणि उरलेल्या वेळामध्ये लेखन करावायचे. अशा प्रकारचे कष्ट प्रयत्न करून महानुभावांचा हा पहिला नाही, मराठी भाषेतला पहिला ग्रंथ जन्माला आलेला आहे. आणि तिथून जी लेखनाची परंपरा सुरू झालेली आहे महानुभावांची, ती मराठीतून झाली. त्याला एक कारण आहे. मराठीतले एवढे ग्रंथ महानुभावांचे का निर्माण होऊ शकले? महानुभावामध्ये काही संस्कृत जाणते नव्हते का? अरे होते ना, संस्कृत जाणकार होते. प्रत्यक्ष आद्य गद्यकार माहीम भट्ट हे संस्कृतचे अतिशय जाणते. 4 वेदांचा अभ्यास केलेला, उपनिषदांचा अभ्यास केलेला, 6 शास्त्रांचा अभ्यास केलेले आणि 5वं प्रभाकर शास्त्र इथे महाराष्ट्रात शिकवलं जात नव्हतं. तेलंगणात गेले, अतिशय अवघड अशी परीक्षा दिली, तिथून तेलंगणातून ते प्रभाकर शास्त्र आत्मसात केलं, महाराष्ट्रात आले. तरीसुद्धा मनाचं समाधान नाही. आत्माचा उद्धार कशातून हे समजू शकेना. भाग्य उदयाला आलं आणि त्यावेळेला त्यांचे गुरु गणपत आपयो, त्यांचे मामा त्यांना म्हणतात, भट हो, तुम्हाला संस्कृतचा फार अभिमान, ज्ञानाचा अभिमान आहे, परंतु एकदा जा त्या डोमेग्रामला श्री चांगदेव राऊळ नावाचे एक थोर महात्मे आले, त्यांच्याशी चर्चा करा. तेव्हा तो संस्कृत पंडित म्हणतो, काय ते संस्कृत जाणती? बघा काय संस्कृतचा पगडा होता त्यावेळेच्या समाजावरती.
भाषा बोलायची असेल, चर्चा करायची असेल, धर्म असेल, त्याला संस्कृतशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारचा एक अहमगंड निर्माण झालेला होता. गणपती तापय म्हणतात, ते संस्कृत जाणतात की हे मला माहीत नाही, पण ते एक मात्र ते तव ते अनिवार्य मराठी बोलती, हे एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. गणपत तापयनी आमच्या स्वामीच्या बद्दल एक शब्द, एक वाक्य वापरलं आहे, तव ते अनिवार्य मराठी बोलती. ते संस्कृत बोलतात की नाही, गुजराती जाणतात की नाही, हे मी सांगू शकत नाही, पण तितकं अस्खलित, इतकं सुंदर, इतकं गोड, इतकं प्रवाही मराठी बोलतात ना, की फक्त ऐकत राहावं, ऐकत राहावं, ऐकत राहावं. आणि मग माहीम भट्टांना सुद्धा वेध लागला. अशा थोर पुरुषाचं आपण दर्शन घ्यावं, आपण जावं, भेटावं. गेले आणि पुढची सगळी लीळा तुम्हाला माहीत आहे. संस्कृतमध्ये चर्चा केली, स्वामींनी संस्कृतमध्ये पराभूत केलं, मराठीमध्ये शांत बसले आणि त्याच क्षणाला स्वामींच्या पुढे अगदी लीन झाले आणि महाराष्ट्रात नव्हे आमच्या महानुभाव पंथामध्ये आले आणि मराठीच्या सगळ्या पुढच्या सेवेला त्यांचा प्रारंभ झालेला आहे. महानुभावांच्या सेवेला अशा रीतीने बंधू मिळणं, ह्या मराठीचं हे थोरपण आमच्या आचार्यांनी जपलेलं आहे. त्या आचार्यांनीच एकदा पंडित केशवराज व्यासांनी आचार्यांना संस्कृतमध्ये प्रश्न केला. त्यावेळी ते म्हणाले, लक्षात घ्या बंधू मिळणं, आपल्यासाठी फार मोलाचा शब्द आहे आचार्यांचे उद्गार. ते पंडित केशवांना म्हणतात, केशवराज व्यासांना, केशवदया तुमचा अस्मात कस्मात मी नेणे का. अरे तुमचं हे जे अस्मात कसा संस्कृत आहे ना, ते मी जाणत नाही. वास्तविक ते पंडित होते, ज्ञानी होते, ब्राह्मण घरात जन्माला होते. आमच्या आचार्यांचं संस्कृतचं पूर्णपणे अध्ययन झालेलं होतं, पण एक अभिमान कोणता, मज श्री चक्रधर राय निरुपिली मराठी तियाची पुसा. बघा हे वाक्य आमच्या महानुभाव पंथाच्या संपूर्णपणे साहित्य निर्मितीचा पाया आहे, पाया आहे. त्याच्यावर आमच्या मराठी भाषेची, महानुभावांच्या साहित्याची निर्मिती अवलंबून आहे. एक एक वाक्य, त्यातलं शब्द आपण पाहू. मज श्री चक्रधर राय निरुपिली मराठी तियाची पुसा. तुमची कोणती भाषा मला माहीत नाही, मी तुमचं संस्कृत जाणत नाही, मला फक्त एकच माहीत आहे. कोणतं, माझ्या स्वामींनी ज्या मराठीतून उपदेश केला, ज्या मराठीतून मला ज्ञान दिलं, तीच मराठी मला तुम्ही विचारा, तिच्यातून मी तुमच्याशी संभाषण करेन. दुसऱ्या मराठी भाषेची मला देणं घेणं नाही. एखादं लहान मुलं जेव्हा रडत असतं ना, तेव्हा तुम्ही त्याला अनेक प्रकारचे खेळणे देता, खाऊ दाखवता, सर्व करता, लाड करता. ते नाही, मला काहीच नको, मला माझी आईच हवी. तसं आचार्य म्हणतात, नाही मला तुमची कोणती भाषा नको आहे, मला माझ्या श्री चक्रधर माऊलींनी जी भाषा दिली, माझं श्री चक्रधर राय निरुपिली मराठी तियाची पुसा. आणि मग त्यावेळीपासून आमच्या महानुभावात सगळ्या पुढच्या पंडितांनी सुद्धा ठरवलं की ज्या भाषेमध्ये आमचा परमेश्वर अवतारांनी आम्हाला उपदेश केलेला आहे, तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, त्याची जी भाषा ती मराठी, तिचाच आम्ही वापर करू. आणि ह्या एका छंदातून, या एका आदेशातून, आमच्या आचार्यांच्या आदेशातून संपूर्णपणे मराठी भाषेचा हा ग्रंथ भांडार संपूर्ण निर्माण झालं आणि मराठी भाषेचं हे साहित्य भांडार समृद्ध झालेलं आहे. बंधूंनो भगिनींनो, किती सांगावेत तुम्हाला ग्रंथ. आता तुम्हाला लीळाचरित्राबद्दल सांगितलं, सगळ्यांच्या घरामध्ये असेल महानुभाव पंथामध्ये. मी प्रश्न विचारतो, इतर ठिकाणी आता विचारू का इथे, चालेल? तुम्ही सगळे महानुभाव आहात, किती जणांच्या घरामध्ये लीळाचरित्र आहे? आनंद वाटला. आमच्या घरामध्ये लीळाचरित्र आहे. हे हात वर करून जेव्हा ती माणसं सांगतात तर मला असं वाटतं की ते अभिमानाने हात वर करत असतात. मराठी भाषेतला आद्य गद्य ग्रंथ, महानुभावांचा आद्य ग्रंथ आमच्या घरामध्ये आहे. हे आमचं घराचं वैभव आहे. तुमच्या घरामध्ये किती प्रकारचे मजले आहेत, घरामध्ये किती रकमेचा सोफा सेट आहे, किती रकमेचा टी व्ही आहे, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. त्यासाठी आम्ही जात नाही, पाहत नाही. परंतु तुमच्या घरामध्ये जर लीळाचरित्र नसेल ना, तर मात्र हृदयाला खिन्नता येते. हिंदूंच्या घरामध्ये जर भगवद्गीता नसेल ना, तर मग मान खाली जाते. अरे गर्व से कहो, इथपर्यंत ठीक आहे, हमारे घर में गीता नाही असं म्हणणार. अरे प्रत्येकाच्या घरामध्ये गीता हवी. आम्हा महानुभावांचं तत्त्वज्ञानसुद्धा हे भगवद्गीतेवरती आधारित आहे. भगवान श्रीकृष्णाने 5,500 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या त्या रणभूमीवरती अर्जुनाला उपदेश करता करता जे ज्ञान सांगितलं ते द्वैत तत्त्वज्ञान. हा ब्रह्मांड भुवना लोका पुनर्तीन अर्जुन, हे जे तत्त्वज्ञान आहे, हे जे शास्त्र आहे, तेच शास्त्र या 12व्या शतकामध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी आम्हाला सर्वांना मराठीमध्ये सांगितलं. ती मराठी आणि महानुभाव काय आहेत हे आपण पाहत आहोत. लीळाचरित्र निर्माण झालं.
इकडे ऋद्धिपूरला त्याच काळामध्ये शके 1208मध्ये श्री गोविंदप्रभू बाबांनी, अरे काय गंमत आहे बघा, वय किती होतं श्रीप्रभू बाबांचं तेव्हा बघितलं तर देहाचं पुराचं 99 वर्ष. आणि 99 वर्षाला आमच्या श्रीप्रभू बाबांना प्रवृत्ती होते विवाहाची. हसालेली की नाही, परमेश्वर अवतार, 99 वर्षाचं वय झालेलं, आजन्म ब्रह्मचारी व्रत स्वीकारलेलं, आणि 99 वर्षी म्हणतात मला विवाह करायचा. भक्तांची मात्र इच्छा, जे परमेश्वर बोलून दाखवतील ते आपण करायचं. लागलीच विवाहाची तयारी सुरू झाली. महदाईसा सगळ्या आबाईसा उमाईसा सगळ्या तयारी लागल्या, साधा सगळे तयारी लागले. महिलांनी महिलांच्या पद्धतीने केलं, पुरुषांनी पुरुषाच्या दृष्टीने केलं. मग आचार्य निघाले, त्याच्यानंतर महिम भट्ट निघाले, ते तो सुवर्णाचा व्यापारच करत होते. सगळी जमवाजमव केली आणि 5 नाही 10 गावांना जेवणाला मिळेल अशा प्रकारच्या स्वयंपाकाची तयारी करण्यात आली. विवाह सोहळा झाला. वर्णन काय छान आहे. 4 दिवस विवाह सोहळा चालला होता. हाताला तो बांधण्यात आला. काय सुपारीला दोरा, ते सगळं झालं. बोहलं तयार झालं राजमाडामध्ये. बंधू आणि बहिणीनं, तुमचं आमचं दुर्दैव असं आहे की ज्या ठिकाणी हे बोहलं तयार करण्यात आलं, बोहलं म्हणजे विवाह जिथे लावला जातो तो चौकोनी असा ओटा. आज मात्र आमच्या राजमाडामध्ये असलेली जी मस्जिद आहे, त्या मस्जिदीची जी भिंत आहे, त्या भिंतीमध्ये आमचं ते बोहल्याचं स्थान अडकलेलं आहे. आज आमच्या ताब्यात नाही, फक्त कोपरा आहे. आणि मग त्या बोहल्यावरती बसले स्वामी महदायसा, चर्चक, जिज्ञासक, तेवढी धीट. खरंच महिलाचं कौतुक करावं तेवढं थोडं. आजही 20व्या-21व्या शतकामध्ये सुद्धा महिला त्या गडबडतात, घाबरतात. तेव्हा त्या 12व्या शतकामध्ये ही विधवा मुलगी, एक मुलगी ही आमच्या श्रीप्रभू बाबांजवळ येऊन बसते. ती विधवा होती तरीसुद्धा, आणि म्हणते जीजी आता विवाह सोहळा आला, काय करू. श्रीप्रभू बाबांना प्रवृत्ती होती, खरा हेतू होता स्त्री काव्य जन्माला यावं म्हणून. ते म्हणतात मला काय विचारतेस, गाय तुरिया भट गाय म्हणे, श्रीकृष्ण रुक्मिणी गाय म्हणे. ती विचारते मी काय करू आता, विवाह सोहळा. मग विवाहाच्या वेळेला मुली करवल्या म्हणतात त्यांना, त्या करवल्या गीतं म्हणतात, महिला गाणी म्हणतात. मग आता तू माझी करवली झालीस ना. अरे काय सोहळा आहे बघा, 99 वर्षाचा नवरदेव आणि विवाहाच्या वेळेला करवली कोण, विधवा. बंधू अजूनही लक्षात घ्या, आजही आपल्याकडे शुभ कार्य जर असेल, शुभ कार्याला जर एखादी महिला आली, अजून आमच्या मनातला संकोच गेलेला नाही. नकळत महिलांच्या कपड्याला आठी पडते, पुरुषांच्या कपड्याला आठी पडते. आणि ही पांढऱ्या पायाची इथे का आली, अशा प्रकारचा त्यांच्या मनातला भाव जागा होतो. आज ही स्थिती आहे. जायचं आपल्याला 800 वर्ष पाठीमागे. 800 वर्ष पाठीमागे जाऊन लक्षात येईल की श्रीप्रभू त्या एका मुलीला, विधवा झालेल्या स्त्रीला आपल्या करवलीचा मान देतात. याला म्हणतात जातीचा पूर्णपणे निक्षेप करणे, काढून टाकणे, विषमता घालवून टाकणे. आणि म्हणतात अरे गाय गाय म्हणे, तुर्या भट गाय म्हणे, तुर्या भाट. विवाहातली जी गाणी असतात ना, ढवळ गीत गाय म्हणे. आणि मग त्या म्हणतात बाई बाबा मजशी काय, ही तर खरी नम्रता आहे. मधाशाला येत होतं, सुचत होतं, पण नाही, जोपर्यंत माझे श्रीप्रभू मला आज्ञा करत नाही, सुचवत नाही, तोपर्यंत मी बोलणार नाही. म्हणजे मजशी काही येईल. तेव्हा ते म्हणतात अरे श्रीकृष्ण रुक्मिणी भट गाय म्हणे. अरे श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचं जे धवल गीत आहे ना विवाहातलं, ते गायला सुरुवात कर. श्रीप्रभूंनी निर्मिती दिली, प्रेरणा दिली, आणि एकामागे जे गीतं तयार झाली. तर पूर्वार्ध जो आहे त्या धवड्यातला, पूर्वार्धातल्या 83 ओव्या 4 दिवसामध्ये तिथे तयार झाल्या. त्याला साक्ष आहे राजमाडाची. राजमाडाचं जे स्थान आहे, बंधू बहिणींनो, आजही आपण राजमाडामध्ये गेल्यानंतर ते जे स्थान आहे तिथे आपण खाली उतरतो. त्या स्थानाच्या शेजारी ते एक छोटासा जो खांब आहे, त्या खांबाच्या ठिकाणी ते स्थान आहे की ज्या ठिकाणी आज ती भिंत उभी आहे. त्या भिंतीच्या ठिकाणी तो बोहला होता. तिथे आमचे हे काव्य जन्माला आलेलं मराठी भाषेतलं आद्य स्त्री काव्य, आणि त्यातून ही काव्याची जी पहाट उगवली ना, मराठी भाषेची पहाट, ती राजमाडामध्ये उगवलेली आहे आद्य स्त्री काव्याची. तिथून सुरुवात जी झालेली आहे. आजही आपल्या महानुभाव पंथामध्ये चांगल्या प्रकारच्या कवयित्री आहेत. आपल्या महानुभाव पंथामध्ये चांगल्या कीर्तनकार तयार झाल्यात. महानुभाव पंथामध्ये चांगल्या प्रवचनकार आहेत. परवाला मला वाटतं एक कीर्तनकाराचं इथे कीर्तन आहे, आपल्याकडे कीर्तन होणार आहे बरड शेवड्याच्या भोजनेताईंचं. किती प्रगती आहे. मानवाने कसं सगळ्या अंगांनी आज समाजाला, तत्त्वज्ञानाला, विचाराला आणि प्रचाराला एकत्र केलेलं आहे. आमच्या पंथामध्ये सगळे आहेत. बाबांसारखे ज्ञाती पुरुष आहेत. शब्द खाली पडू देणार नाहीत, अशा प्रकारचं ज्ञान बाबांकडे आहे. हे सगळे थोर महात्मे, ही परंपरा थेट तेव्हापासून चालत आलेली आहे. अरे संस्कृती जाणते पंडित माहीम भट्ट सारखेच भास्कर भट्ट बोरीकर,
काय भास्कर भट्ट बोरीकरांचा विचार, त्यांची काय प्रतिज्ञा आणि काय प्रभा. एक लिंबू वर फेकलेलं लिंबू हातावर पडेपर्यंत एक नवा श्लोक संस्कृतमध्ये तयार करण्याचं सामर्थ्य, प्रतिभा भास्कर भट्ट बोरीकरांमध्ये होती. त्यांना कवीश्वराचार्य म्हणतात. कवीश्वरा भास्कर भट्ट बोरीचार्यांची परंपरा. आणि त्यानंतर लीळाचरित्राचा पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. बंधू लीळाचरित्र गहाळ झालं, सगळं झालं. पुनर्जीवित पुनर्लेखन करण्याची वेळ आली आणि त्यावेळेला प्रश्न पडला, हे चरित्र कुणाला माहीत आहे, कुणाला विचारायचं. आणि मग आचार्य परशुरामदास गेले कमलाईसांकडे. कमलाईसांकडे गेलं, कमलाईसांना विचारलं. कमलाईसांनी हिरायसाला बोलवलं. हिरायसी उपाध्याय आल्या आणि धड 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 बोललं. कारण एकछंदी प्रज्ञा होती, एकछंदी प्रज्ञा. एका वेळी ते वाचलं, एका वेळी ते ऐकलं, एका वेळी ते कानावर पडलं, ते कायमचं पाठ असायचं. आणि मग हिरायसांनी ते संपूर्ण लीळाचरित्र त्यांना एकदाच पाठांतर झालेलं होतं, माहीत झालेलं होतं. जसं तसं म्हणून दाखवलं. त्याचा प्रत्यक्ष नंतर उतारा झाला, लेखन झालं आणि त्यातून परत गहाळ झाले आमचं लीळाचरित्र पुनर्जीवित झालं आणि आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. एका महिलेमुळे हे लीळाचरित्र आपल्यापर्यंत येऊ शकलेले. बंधू मिळणं हा सुद्धा फार मोठा आपल्यावरती, हा मराठी भाषा हा आपला उपकाराचा भाग. आणि उपकार म्हणत नाही, की आम्ही साहित्य सेवा मानतो. ही साहित्य सेवा आहे. पुढे बघा, सगळं साहित्य तयार झालेलं आहे. 7 काव्यग्रंथ. मी तुम्हाला फक्त नावच सांगत चालतो, वेळ थोडा आहे. पहिला काव्यग्रंथ कवी नरेंद्राचा, शके 1214 मधला. कवी नरेंद्र देवगिरीच्या राजाचा श्रेष्ठ असा कवी, यादवांच्या दरबारातला. काव्य केलं, इतकं सुंदर प्रकारचं काव्य केलं की त्या रामदेव यादवाला सुद्धा वाटलं या काव्याला कवी म्हणून आपलं नाव लागावं. काय त्याने सिंधराजाने सर्व भरसभेत श्रेष्ठ कवीला म्हटले, कविराज, तुम्हाला प्रत्येक ओळीमागे मी मोहरा देतो, प्रत्येक ओळीमागे सुवर्णाचे असं आसू देतो. फक्त एकच, हे काव्य कवी म्हणून माझ्या नावावर असावं. बंधूंनो भगिनींनो, तिथे जर तुम्ही आम्ही असतो, आता पैशासाठी काय लटपटी खटपटी होतात, नुकत्याच होऊन गेल्या सगळ्या, त्यावर मी बोलत नाही. पण आम्ही किती खालच्या पातळीवर पोहोचलो त्याचं ते उदाहरण आहे. परंतु त्या काळामध्ये जेव्हा पैसा डोळ्याने पाहण्याला मिळत नव्हता, सुवर्ण पाहण्याला मिळत नव्हतं, एक साधारण आमचा नरेंद्रासारखा कवी म्हणतो, ना राजे हो अमुच्या कवी कुळा ते बोलू लागेल. नाही राजा, मी तुझे पैसे घेणार नाही, तुझा धन नको आहे मला, तुझं सुवर्ण मला नको आहे. कारण मी तुझे पैसे घेऊन हे काव्य तुझ्या नावावर करून दिलं, याचा अर्थ मी विकला गेलो. कवी विकले जातात, कवी विकत घेता येतात. अशा प्रकारचा समाजामध्ये निर्माण होईल आणि माझं संपूर्ण कविकुळ माझ्या वागण्यामुळे बदनाम होईल. असं कार्य मी करणार नाही. बघा, त्यावेळची माणसं स्वतःच्या कुळाला, स्वतःच्या नावाला, स्वतःच्या परंपरेला, श्रेष्ठत्वाला कशा प्रकारची जपत होते. त्याने नकार दिला. पण शेवटी राजा तो राजाच. नरेंद्र उठले. राजांनंतर सांगितलं, थांबा राजे, कविराज थांबा. नाही काय, आता उद्याला माझे हातात हा ग्रंथ आलाच पाहिजे कोणत्या परिस्थितीमध्ये. मी राजा म्हणून सांगतोय, आता विनंती केली होती, आता राजा म्हणून आज्ञा करतोय, मला हा ग्रंथ पाहिजे. विचार केला, आता हा ग्रंथ राजाला द्यावाच लागेल, आपल्याकडे काय राहणार आहे. आणि मग रात्रभर घरात बसले. कवी नरेंद्र सांगितलं, हा ग्रंथ राजे तुम्हाला देतो, पण दुरुस्त करून देतो, काही चुका आहेत का पाहतो. रात्रभर बसले. 3 भाऊ, साल कवी त्यांचे बंधू, त्यांचे दुसरे बंधू एकत्र बसले आणि 300 ओव्या लिहून घेण्याचा प्रयत्न केला. पहाट झाली आणि पहाट होता क्षणीच राजाचे सेवक दरवाजावरती आले. त्यांच्या वाड्याच्या दरवाजा वाजवला. महाराजांनी ग्रंथ मागितला आहे. डोळ्यात अश्रू आणले आणि तो ग्रंथ हाताशी दिला. 3000 ओव्यांचा ग्रंथ, फक्त त्याच्या 900 ओव्यात लेखन झालं होतं. 900पेक्षा 883 ओव्याचंच लेखन झालं होतं. बाकी ओव्या राहिलेल्या होत्या आणि तो ग्रंथ त्यांनी बघितला. कवी नरेंद्राला आचार्यांची भेट झालेली होती. कवी नरेंद्रांनी विचार केला, आज माझ्याकडचा ग्रंथ नेला राजाने, सत्ता आहे, उद्या राजा एखाद्या वेळेला मला कैदेत का टाकणार नाही, उद्या जर मनात आणलं राजा माझा शिरच्छेद का करणार नाही, आत्मघाताचा दोष मला लागणारे जीवन संपणार आहे, कशाला राहायचं या राजदरबारामध्ये, कशाला राहायचं देवगिरीला. आणि मग ते रात्रीतून निघाले. आचार्यांकडे आली लिंब्याला आणि महानुभाव पंथाची संन्यास दीक्षा ग्रहण केली आचार्यांच्या नावाने. त्या दीक्षेला सुद्धा शब्द होता भिक्षा घेतली. भिक्षा घेतली आणि पूर्णपणे आयुष्य पंथाला
अर्पित केलं आणि त्यावेळेस तो जो ग्रंथ निर्माण केला होता बंधू विनोद भर सभेत वाचून दाखविला, तो भर सभेत वाचून दाखवलेला ग्रंथ म्हणजेच रुक्मिणी स्वयंवर, नरेंद्रकृत रुक्मिणी स्वयंवर हे साती काव्यातला पहिला काव्यग्रंथ आहे. शिशुपालवध आहे, पंडित भास्कर भट्ट बोरीकरांचा. उद्धव गीता आहे त्यांचाच आहे. त्यानंतर वत्स हरण आहे दामोदर पंडितांचं. दामोदर बाबा इथे बसले, आनंद वाटतो. दामोदर पंडितांचं वत्स हरण आहे. सह्याद्री वर्णन आहे रोड व्यासांचं 1275 निर्माण झालेलं. त्यानंतर वृद्धिपूर वर्णन आहे आणि ज्ञानप्रबोध आहे 1365 निर्माण झालेले ग्रंथ. 15 हे साती काव्य ग्रंथ अतिशय सुंदर प्रकारचे. वाचून बघा मराठी किती उच्च दर्जाची असावी, काय असावं त्याचं स्वरूप जर बघायचं असेल तर आमच्या महानुभाव पंथाच्या काव्यामध्ये येतात. त्यासाठी नरेंद्र म्हणतात, सा भाषाचे किजे कुपे निगुती. त्यावेळेच्या ज्या भाषा होत्या त्या सगळ्या 6 प्रकारच्या भाषा एकत्र आणा, त्याचं एक आळं तयार करा आणि त्याच्यात जर मराठी ठेवली ना, पुण्य पावन मराठी. ती पुण्यपावन मराठी कवन जाणे निवृत्ती. ती पुण्यपावन मराठी अशी आहे की ती हृदयाला बसणारी, अंतःकरणाला पूर्णपणे वेध घेणारी मराठी कोण जाणणार नाही. अशा प्रकारचं हे सगळं साहित्य आमच्याकडे निर्माण झालं. नंतर तत्त्वज्ञान आलं, मूर्तिप्रकाश ग्रंथ आहे, स्थानपोथी ग्रंथ आहे, संपूर्ण भारत आपल्या महाराष्ट्राचं त्यात वर्णन आहे. नंतर तत्त्वज्ञान स्पष्ट करणारे ग्रंथ झालेत. सूत्रपाठ आलं, केशिराव व्यासांनी संकलन केलेलं स्वामींच्या सूत्रांचं. दृष्टांत पाठ आहे, त्यावेळच्या कथा लोककथा कशा असतात, परंपरा काय असतात ते सगळे त्यातून बघायला मिळतं. आणि तत्त्वज्ञान स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळे ग्रंथ आले, भाष्य ग्रंथ आले, त्यांना आम्ही बंद ग्रंथ म्हणतो. महाभाष्य ग्रंथांना बंद म्हणतो. स्थळ ग्रंथ आहेत तयार झालेले, त्यांना आम्ही भाष्य ग्रंथ म्हणतो. सगळ्या प्रकारचा ग्रंथ, स्त्रियांच्या ओव्या आहेत, सगळं आहे. आणि याच्यातून आमचं संपूर्णपणे मराठीचं साहित्य समृद्ध करण्याचं कार्य महानुभाव पंथाने केलेलं आहे. पण हे करत असताना महानुभावांनी कुठे त्याचं श्रेय घेतलेलं नाही. कष्ट करताना मी सांगितलं की आज लेखन करण्यासाठी सगळी सुविधा लागते. आमचे महानुभावांचे याचक आजही साधक काय करतात, पायी भ्रमण, झाडाखाली बसायचं, गावाबाहेर जायचं, झाडाखाली बसून दुपारच्या वेळेत जे काही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये लेखन करायचं. कागदावरती आपलं साहित्य आपल्याच खांद्यावर घ्यायचं, आपल्याच खांद्यावरती पोसडी घ्यायची, पुढच्या रस्त्याला जायचं, आपणच आपलं लक्षात ठेवायचं, आपणच परत त्याचं लेखन करायचं. किती कष्ट घेतले असतील या थोर साहित्यिकांनी. त्यामुळे आमची मराठी श्रेष्ठ झालेली आहे. आणि म्हणून बंधन वगैरे कुणाचे कशावर उपकार असतील, कुणाचे कशावर उपकार असतील, आमच्या महानुभावांचे आणि महानुभाव पंथाचे उपकार हे संपूर्ण महाराष्ट्रावर आणि मराठी साहित्यावरती इतके आहेत की ते आजही कुणाला काढून टाकता येणार नाहीत. आणि मग ही परंपरा आज तागायत चालत आलेली आहे. आज तागायतसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये सुद्धा आमच्या महानुभाव पंथांकडून झालेली आहे. झांजर नावाची कादंबरी परमपूज्य मंत श्री बाबुळगावकर बाबा यांनी लिहिली. त्यांचं ते साहित्य इतकं चांगल्या प्रकारचं झालं की महाराष्ट्र शासनाने त्यांना एक चांगल्या प्रकारचा सन्मान, उत्कृष्ट कादंबरीचा सन्मान हाना आपटे पुरस्कार त्यांना दिला. जे आजही महानुभाव साहित्य निर्मितीमध्ये मागे नाही. तुम्ही ऐकता, वाचता, आपल्याकडे मासिकं आहेत. आपल्या महानुभाव पंथाची एक काळ असं होतं की 25 ते 30 मासिकं एका महिन्यामध्ये निघत असत. आज तुमची आमची अभिरुची बदलली. मासिकं तयार आहेत, ग्रंथ तयार आहेत, पुस्तक विक्रेते, पुस्तक प्रकाशक आहेत. परंतु पुस्तक विक्रेत्यांना विचारलं, प्रकाशकांना विचारलं, का तुम्ही आता प्रकाशन का थांबवलं, विक्री का करत नाहीत? मग ते विक्रेते म्हणतात, सर हे ओझं घेऊन किती ठिकाणी फिरायचं, जिथे जिथे पोचे असेल, जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे आम्ही जातो, परंतु लोक आमच्याकडे लीळाचरित्र मागत नाहीत, आमच्याकडे स्थानपोथी मागणार नाहीत. आम्हाला पूजेची एखादी पोथी आहे का, एखादं टिपण आहे का स्तोत्राचे लहानसं, आम्हाला आरत्या मागतात, भजनं मागतात. परंतु मोठमोठे जे साहित्यिक ग्रंथ आहेत ते मात्र कुणी आमच्याकडून घेत नाही, मागत नाही. ते तसेच आमच्याकडे राहील. बंधन वगैरे ही उदासीनता समाजाची नाही, आपली महानुभाव पंथाची आपण ही घालवली पाहिजे. जर ग्रंथ आपण घेतले नाही, वाचले नाही, पुढच्या पिढीला आपण काय ठेवणार? आपण मनाशी विचार करतो, आपल्या मुलाबाळांच्यासाठी संपत्ती असावी, शेती असावी, घरदार असावं, ट्रॅक्टर असावं, सगळं असावं, 4 चाकी असावी. आमचं म्हणणं त्याबद्दल काही नाही. पण कुणाच्या तरी मनात असा विचार येतो का, माझ्या परिवारासाठी, माझ्या कुटुंबासाठी माझ्याकडे 50 ग्रंथ असावेत, 200 ग्रंथ असावेत, पोथ्या असाव्यात. पोथ्या पाहिल्यात?
आणि रुद्दीपूरला गोपीनाथ ग्रंथ संग्रहालय आहे. किती जणांनी रुद्दीपूरला त्या गोपीनाथ ग्रंथ संग्रहालयाला भेट दिली. आम्ही महानुभावांनी बाबांना विचारलं, गोपीनाथ बाबांना, बाबा आम्हाला दाखवतं का त्या पोथ्या, पाहुद्या बरं कशा आहेत. आणि त्या सांकेतिक भाषात आहेत. आधी ती भाषा शिकावं लागेल. पोथ्या शिकणं लिहिणं सोपं नाही आहे. एक हाती मांडी घालून सरळ रेषेत लिहिलेल्या पोथ्या पाहिल्या की आज असं वाटतं अक्षराच्यासाठी रेषा ओढलेल्या असूनही आमची अक्षरं वर खाली जातात. आणि त्या पोथ्यावरती कुठल्या प्रकारच्या रेषा ओढलेल्या नसताना सुद्धा अशा सुंदर प्रकारचं लेखन त्यांनी इथे केलेलं आहे की पाहत राहावं. छापील अक्षर तरी निसटतील, मानवाच्या पोथ्यातली अक्षरं मात्र निसटलेली नाही आहे, निष्ठा आहे. आणि शाईसुद्धा कशी तयार केली आमच्या महानुभावांनी लेखनासाठी. शाई तयार करण्यात तेव्हा कारखाने नव्हते. ज्वारी घ्यायची, बाजरी घ्यायची, भाजायची तव्यावरती, काळी कुट्ट होऊ द्यायची, तिचं भुकटी करायची, डिंक टाकायचा, थोडासा रस टाकायचा आणि त्यातून पाणी टाकून शाई तयार करायची. त्यातून लेखन करतात. पाऊस जरी पडला तरी केलेलं लेखन भिजलं जाणार नाही, धुतलं जाणार नाही. अशा प्रकारचे कष्ट आमच्या महानुभावांनी घेतलेले आहेत. त्या सर्वांना आदराचा दंडवत करतो. आपण विचार ऐकून घेतले, तुम्हाला दंडवत करतो. शब्दांना विराम देतो. इथे व्याख्याता म्हणून मला बोलवलं, व्याख्यान सांगण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना, त्यागमूर्ती श्री वैरागी बाबांना, कुष्ठच्या सगळ्या लोकांना आदराचा दंडवत करून थांबतो. उशीर झाला. दिलगिरी व्यक्त करतो. दंडवत प्रणाम. धन्यवाद.